कारखानदारीप्रमाणे उन्नत शेतीकडे वाटचाल. अभिनव फार्मर्स क्लबचा यशस्वी उपक्रम. ज्ञानेश्वर बोडके एक प्रगत शेतकरी. रोपांचं शास्त्र. शेती कारखानदारीप्रमाणे करा याचं मर्म समजून घेऊया. शेतीचं आर्थिक गणित समजण्यासाठी रोपांचं गुपित समजून घ्यायला पाहिजे. रोपावर नजर टाकल्यावर त्याच्या संवेदना जाणून घ्यायला शिकलं पाहिजे. रोपाला कशाची आवश्यकता आहे, रोप मला काय देणार आहे, रोपाला मी काय देणार आहे आणि याचं व्यावहारिक गणित काय आहे याचं सार म्हणजे शेतीचं यशस्वी कारखानदारीप्रमाणे नियोजन. 10 गुंठे पॉलीहाऊसमधील रोपांचं नियोजनाचं शास्त्र समजून घेऊया. पॉलीहाऊसमध्ये गादी वाफा तंत्रज्ञानानं विदेशी भाजीपाला रोपांची लागवड केली जाते. 10 गुंठ्यांचं पॉलीहाऊस म्हणजे 10,000 चौरस फूट क्षेत्रात 2 चौरस फुटाला 1 रोप याप्रमाणे 5,000 रोपांची लागवड करावी. शेतकरी अनुभवातून 6,000 रोपांची लागवड करतो. भाजीपाल्याचं हे पीक 100 दिवसांचं असतं. वर्षाला 3 हंगाम मिळतात. पाणी. प्रत्येक रोपाला रोज पाण्याची गरज असते. याप्रमाणे 6,000 रोपांची रोजची पाण्याची आवश्यकता 2,000 लिटर. महिन्याची कमीत कमी पाण्याची आवश्यकता 60,000 लिटर. आपण प्रति महिना 1 लक्ष लिटर पाण्याचं नियोजन करूया. म्हणजे वर्षाला 12 लक्ष लिटर पाण्याची तरतूद आवश्यक आहे. पाण्याची कमतरता असेल तर 25% पाण्याची म्हणजे 3 लक्ष लिटर पाणी साठ्याची शेततळ्याची तरतूद करूया. वीज. रोज 2,000 लिटर पाणी म्हणजे आठवड्याला 14,000 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शेतावर 20,000 क्षमतेची पाण्याची टाकी बांधावी. 2 HP पंपाच्या सिंगल फेज कनेक्शननं 10,000 लिटर पाणी एका तासात खेचलं जातं. 20,000 लिटर पाण्याची टाकी भरण्यासाठी आठवड्यात आपल्याला 2 तास वीज लागेल. बोरची पाणी क्षमता याप्रमाणे आवश्यक आहे. सोलर पंपाचा वापर आपण नजीकच्या भविष्यात करणार आहोत. खत नियोजन. शेण स्लरी करण्यासाठी 1,000 क्षमतेच्या टाकीला तळात 2 इंच व्यासाचा आउटलेट पाईप बसवावा. तळापासून 250 लिटर क्षमतेच्या वर 1 इंच व्यासाचा आउटलेट पाईप बसवावा. टाकीत गोमूत्र 100 लिटर, गूळ 10 किलो, बेसन पीठ 10 किलो आणि कडुलिंबाची पानं टाकावीत. हे मिश्रण ढवळावं आणि टाकी 900 लिटर पर्यंत भरावी. दर 3 दिवसांनी 600 लिटर शेण स्लरी रोपांना ड्रीपनं द्यावी. त्यानंतर तळातले आउटलेट उघडून टाकी साफ करावी आणि शेण स्लरी तयार करण्याची प्रक्रिया परत चालू करावी. रासायनिक खतांचा वापर करू नये. शेण स्लरीमुळे सर्व शेतीमाल सेंद्रिय आणि आरोग्यदायक असतो. पानं रुंद, रसरशीत, हिरवीगार होतात. जमीन भुसभुशीत होते. फळांचा आकार वाढतो. एकूण उत्पादनात वाढ होते. फवारणी. आठवड्यातून 2दा नीम ऑइल आणि गोमूत्र मिसळून फवारणी करावी. येलो स्टिकी ट्रॅप, थ्रिप्स कार्ड आणि फेरोमल सापळे पॉलीहाऊसमध्ये लावावेत. मजूर व्यवस्थापन. घरातल्या दोघांनी पॉलीहाऊसमध्ये काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे मजुरांवरच्या खर्चात बचत होईल. महिला बचत गटामार्फत भाजीपाला संकलन, क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री व्यवस्थापन करावं. उत्पादन आणि नफा. 100 दिवसात प्रत्येक विदेशी भाजीपाला रोपाकडून पाऊण किलो याप्रमाणे 6,000 रोपांकडून 4,000 किलो म्हणजे 4 टन उत्पादन अपेक्षित आहे. खर्च वजा जाता
प्रत्येक किलो उत्पादनातून 20 रुपये नफा कसा मिळवता येईल याचं काटेकोर नियोजन पाहिजे. शेतकरी ते ग्राहक असं मार्केटिंगचं थेट नियोजन पाहिजे. 4 टन उत्पादनातून 20 रुपये प्रति किलो याप्रमाणे एका 100 दिवसाच्या हंगामात 10 गुंठे पॉलीहाऊसमधून 80,000 रुपये उत्पन्न मिळवण्याचं कौशल्य शेतकऱ्याला साध्य करता यायला पाहिजे. 3 हंगामात 12 टन उत्पादनातून 2,40,000 रुपये नफा कसा मिळवता येईल हे उद्दिष्ट आपल्या नजरेसमोर पाहिजे. रोपांचं सुधारित नियोजन. पॉलीहाऊसची उंची 20 फुटापेक्षा जास्त असते. या उंचीचा उपयोग वेलवर्गीय रोपांच्या वाढीसाठी करता येतो आणि प्रत्येक रोपाकडून 4 किलोपेक्षा जास्त उत्पादन घेणं शक्य होतं. जमिनीपासून 2 फूट वाढ असणाऱ्या 4,000 रोपांचं पाऊण किलो याप्रमाणे उत्पादन 3 टन, 2,000 वेलवर्गीय रोपांचं 5 किलो प्रमाणे उत्पादन 10 टन, असं एका हंगामामधलं एकूण उत्पादन 13 टन. किलोला 20 रुपये याप्रमाणे फायदा 2,60,000 रुपये. 3 हंगामात 10 गुंठे पॉलीहाऊसमधून 40 टन उत्पादनातून कमीत कमी 8 लाख रुपये फायदा मिळवण्याचं तंत्रज्ञान आपल्याला विकसित करायचं आहे. शेती कारखानदारीप्रमाणे करण्यासाठी असं काटेकोर नियोजन शेतकऱ्याला आत्मसात करायला पाहिजे. परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान. 1 एकरावरची उघड्यावरील शेती. खरीप आणि रब्बी हंगामामधील 100 दिवसात असं लागवडीचं नियोजन करता येईल. पहिल्या 75 दिवसात ब्रोकोली, रेड कॅबेज अशी परदेशी भाज्यांची लागवड करणार आहोत. एका एकरात गादी वाफ्यावर 24,000 रोपं लावावीत. प्रत्येक रोपाला अर्धा लिटर याप्रमाणे रोजची पाण्याची गरज 12,000 लिटर. महिन्याची पाण्याची गरज सुमारे 4 लाख लिटर. 4 महिन्यांची एकूण पाणी गरज 16 लाख लिटर. एका रोपापासून 1 किलो याप्रमाणे 24,000 रोपांचं उत्पादन 24 टन. त्यानंतर 40 दिवसात तयार होणाऱ्या लॅट्यूस, आईसबर्ग या परदेशी भाजीची लागवड करणार आहोत. 1 एकरात 60,000 रोपं लावायची आहेत. प्रति रोप पाव किलो याप्रमाणे 15 टन उत्पादन अपेक्षित आहे. असं एकूण 15 अधिक 24 म्हणजे सुमारे 40 टन उत्पादन मिळेल. प्रति किलो 15 रुपये याप्रमाणे 6 लाख रुपये फायदा अपेक्षित आहे. या तुलनेत 10 गुंठे पॉलीहाऊसमधून दर्जेदार सेंद्रिय 40 टन उत्पादन वर्षभरात घेता येईल. प्रति किलोला 20 रुपये फायदा याप्रमाणे 8 लाख रुपये फायदा मिळवता येईल. पाण्याची वर्षाची गरज 12 लाख लिटर. कमीत कमी पाणी, जमीन, वीज, मजूर त्याचबरोबर सेंद्रिय उत्पादन हे प्रगतीचं सूत्र असेल. भारतीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान. 1 एकरावरची उघड्यावरील शेती. खरीप आणि रब्बी हंगाम अशी 2 पिकं घेता येतील. एका एकरात गादी वाफ्यावर 24,000 रोपं लावावीत. प्रत्येक रोपाला अर्धा लिटर याप्रमाणे रोजची पाण्याची गरज 12,000 लिटर. महिन्याची पाण्याची गरज सुमारे 4 लाख लिटर. 2 हंगामांची एकूण पाणी गरज 30 लाख लिटर. एका रोपापासून अर्धा किलो याप्रमाणे 24,000 रोपांचं उत्पादन 12 टन. 2 हंगामांचं उत्पादन 24 टन. प्रति किलो 10 रुपये याप्रमाणे नफा 2,40,000 रुपये. गीर गाई प्रकल्प. 10 गीर गाई, गोठा आणि इतर अशी 10 लाख रुपये भांडवली गुंतवणूक. शेतकऱ्याचं भांडवल 1 लाख रुपये. 9 लाख रुपये बँक कर्ज. 4 लाख रुपये अनुदान. परतफेड 7 वर्षात. रोजचं सरासरी दूध 7 लिटर याप्रमाणे 70 लिटर
प्रति लिटर 15 रुपये याप्रमाणे फायदा 1000 रुपये रोज. महिला बचत गट. महिलांना सक्षम बनण्याची संधी दिली पाहिजे. त्यांना शेती व्यवसायात स्वतंत्र जबाबदारी घ्यायला शिकवलं पाहिजे. 10 महिलांचा एक असे 2 महिला गट स्थापन करावेत. एक महिला बचत गट भाजीपाला शेतावरून गोळा करणं, स्वच्छ करणं, ग्रेडिंग करणं, पॅकिंग करणं या कामांची जबाबदारी सांभाळेल. दुसरा महिला बचत गट भाजीपाल्याच्या ऑर्डर घेणं आणि त्या ग्राहकांच्या सोसायटीत पोहोचवण्याची जबाबदारी सांभाळेल. या कामासाठी 1 टन क्षमतेच्या व्हॅनचा वापर करण्यात येईल. भांडवली खर्च 5 लाख रुपये, अनुदान 2 लाख रुपये, बँक कर्ज, मुदत 7 वर्ष, परतफेड सुलभ हप्त्यात. 2 फळभाज्या, 4 पालेभाज्या, काकडी, गाजर, बीट असं सॅलड किट, आलं, मिरच्या, कोथिंबीर, लिंबू, कढीपत्ता असं मसाला किट अशी पॅकिंगची पद्धत असेल. 1 टन भाजीपाल्यासाठी 10 मोठ्या सोसायट्यातल्या 300 ग्राहकांबरोबर टायअप करावं लागेल. आठवड्यातून 3 दिवस भाजीपाला वितरण केलं जाईल. शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा फायदा हे विक्री व्यवस्थापनेचं सूत्र असेल. व्हॉइसमेलनं ग्राहकाची ऑर्डर घेण्याची पद्धत पहा. नमस्कार, अभिनव फार्मर्स क्लबमध्ये आपले सर्व कस्टमरचं स्वागत आहे. यावेळेस G9 व्हरायटीची नवीन केळी आली आहे, तर त्याची तुम्ही ऑर्डर नोंदवा. धन्यवाद. नमस्कार, अभिनव फार्मर्स क्लबमध्ये आपले सर्व कस्टमरचं स्वागत आहे. यावेळेस G9 व्हरायटीची नवीन केळी आली आहे, तर त्याची तुम्ही ऑर्डर नोंदवा. धन्यवाद. 20 महिलांना वर्षाला 25 लाख रुपयांचा व्यवसाय करता येतो. महिला बचत गटाच्या वापरानं मजूर चणचणीची समस्या सोडवता येते. गादी वाफा तंत्रज्ञान. 10 गुंठे पॉलीहाऊसच्या जमिनीची मशागत करून बेड तयार करण्यासाठी 10 ट्रॉल्या शेणखत आणि 500 किलो निमकेक पॉलीहाऊसमध्ये पसरावे. पॉवर टिलरनं 2 तासात गादी वाफे तयार करता येतात. त्यासाठी फक्त 2 लिटर डिझेल लागतं. पॉवर टिलरची किंमत 70,000 रुपये आहे. गादी वाफ्याचा आकार 25 सेंटीमीटर उंच, 60 सेंटीमीटर रुंद आणि 40 सेंटीमीटरचा पाथवे असा असावा. हा गादी वाफा तयार करण्याचा बेसल डोस सहित खर्च 20,000 रुपये होतो. याच बेडवर आपण वर्षभर 3 वेळा भाजीपाला पिकांचं उत्पादन घेणार आहोत. पशुखाद्य. गोमूत्रासाठी आणि शेणासाठी कमीत कमी एका गायीचं आपण पालन करणार आहोत. खाद्य तयार करण्यासाठी आपण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. याची किंमत 1 लाख रुपये आहे. अनुदान नाही. रोज 100 लिटर पाणी लागतं. ही यंत्रणा अर्धा HP पंपावर चालते. त्यासाठी 24 तास सिंगल फेज वीज उपलब्ध पाहिजे. सोलर पंपाचा आपण वापर करणार आहोत. 10 जनावरांसाठी रोज 20 ट्रे लागतात. 7 दिवसात खाद्य तयार होतं. त्यासाठी एकूण 140 ट्रे मशीनमध्ये बसवलेले असतात. सदर आहार हा अतिशय पौष्टिक असतो. 1.5 एकर जमीन वाचते. तसंच मजूर आणि पाणी खर्चात बचत होते. सध्या पशुखाद्याचा खर्च 22 रुपये किलो आहे. तो 2 रुपये प्रति किलो इतका कमी होतो आणि दुग्ध व्यवसाय फायदेशीर होतो. शेतकरी समूह निर्मिती. 15 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बँकेत खातं उघडायचं आहे. यात महिला सभासदांचा समावेश असावा. नाबार्ड किंवा कृषी खात्याकडे नोंदणी आवश्यक. शेतकरी समूह गटांनाच आता अनुदान मिळणार आहे. मार्केटिंग. उत्पादन खर्चाचा तपशील आपण दररोज बारकाईनं वहीत नोंदवणार आहोत. निश्चित केलेल्या खर्चापेक्षा तो जादा होणार नाही याची आपण सतत खातरजमा करणार आहोत. 75% लागवड
टायप ऑर्डर प्रमाणे करण्यावर आपला कटाक्ष असणार आहे. मालाची स्वच्छता, ग्रेडिंग आणि सुयोग्य पॅकिंग हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. सोसायटीतील ग्राहकांबरोबर वारंवार संपर्क साधून SMS किंवा व्हॉइसमेलद्वारा ऑर्डर मिळवण्याचा आपला प्रयत्न असेल. शहरातल्या प्रदर्शनात भाग घेऊन अभिनव हा ब्रँड नेम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं आपलं ध्येय असेल. उत्कृष्ट दर्जेदार विक्री व्यवस्थापन, आदर्श सेवा, सेंद्रिय विषमुक्त शेतीमाल ही अभिनव ब्रँड नेमची वैशिष्ट्ये असतील. ज्ञानेश्वर बोडके यांनी 20 गुंठे पॉलीहाऊसमध्ये आधुनिक शेतीचे प्रयोग केले आहेत. महिला बचत गटामार्फत ते 6 वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्डरप्रमाणे शेतीमाल पुरवठा करतात. 20 लक्ष लिटर पाणी वापरून वर्षाला 20 टन शेती उत्पादन घेतात आणि 5 लक्ष रुपये नफा मिळवतात. कमीत कमी जमीन, मजूर, पाणी आणि खत वापरून भरघोस दर्जेदार उत्पन्न देणाऱ्या शेती पद्धतीकडे आपल्याला वळता येणार नाही का? अन्न, वस्त्र, निवारा, दवाखान्याचा खर्च, मुलांचं शिक्षण या किमान गरजा शेतकऱ्याला पूर्ण करायच्या असतील तर कमीत कमी 1000 रुपये दररोज त्याच्या घरात आले पाहिजे. आणि 1000 रुपये म्हणजेच 5 लोकांच्या कुटुंबातील दरडोई उत्पन्न 70,000 रुपये शेतकऱ्याचं असायला पाहिजे. तरच शेतकरी शाश्वत पद्धतीचं जीवन जगू शकतो. याचबरोबर त्याने आता जोडधंद्याची या व्यवसायाला जोड दिली पाहिजे. जोडधंद्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, डायरेक्ट मार्केटिंग आहे. या गोष्टी जर शेतकऱ्यांनी केल्या तर शाश्वत त्याचं उत्पन्न वाढू शकेल आणि इतकं जे आपण ठरवतोय ती रक्कम त्याच्या हातात मिळेल आणि तो शाश्वत जीवन जगेल असं वाटतं. अन्न, वस्त्र, निवारा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दवाखान्याचा खर्च, किमान या गरजा पूर्ण करायच्या असतील तर शेतकऱ्याच्या घरात दररोज 1000 रुपये यायला पाहिजे. शेतीतून आपल्याला दररोज 334 रुपये मिळाले पाहिजे. जोडधंदा म्हणजे दुग्ध व्यवसायातून 333 रुपये मिळाले पाहिजे. त्याचबरोबर आपण शेतात काम करून 333 रुपये कमवले पाहिजे. असे दररोज आपल्या घरात 1000 रुपये यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला दररोज 50 किलो भाजी विकावी लागेल, 50 लिटर दूध विकावं लागेल. आपण दोघा नवरा बायकोनी किंवा एखाद्या माणसाने त्यामध्ये काम करावं लागेल आणि करावं लागेल. यासाठी आपल्याकडं 10 गुंठ्याचं एक पॉली हाऊस पाहिजे, 6 गीर गाई पाहिजे आणि कोणीतरी आपल्याला काम करायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण काम करणं गरजेचं आहे. पण यासाठी भांडवल कुठून आणायचं? काही काळजी करू नका. यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान म्हणजेच NHMमध्ये या सगळ्या गोष्टींसाठी तरतुदी आहेत. आपल्याला या संपूर्ण प्रकल्पासाठी 20 लाख रुपये खर्च येणार आहे. यापैकी 17 लाख रुपये बँक कर्ज देईल, 3 लाख रुपये हा शेतकऱ्याचा हिस्सा असला पाहिजे. 3 लाख रुपये जो शेतकऱ्याचा हिस्सा आहे यामध्ये 60% तर जमिनीचीच किंमत ग्राह्य धरली जाते. त्यामुळे 1 लाख रुपयाची तरतूद आपल्याला करावी लागेल. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकल्पासाठी 10 लाख रुपयाचं अनुदान आहे. ही अनुदानाची व्यवस्था राष्ट्रीय फलोत्पादन अभियानमधून होणार आहे. याला आपण आपल्याला यासाठी एक शेततळं, एक पॅक हाऊस याची जोड द्यावी लागणार आहे. शेततळं यासाठी कारण वर्षभरासाठी आपल्याला 25 लाख लिटर पाणी लागणार आहे. वेळ आली काही पाणी विकत घ्यायला लागलं आपल्याला तरी चालेल म्हणून ही शेततळ्याची तरतूद आपण करणार आहे. आणि पाणी विकत घेऊन सुद्धा ही शेती आपल्याला शाश्वत करता येईल असं मला वाटतं. शेती व्यवसाय कारखानदारीप्रमाणे केल्यास सॉफ्टवेअर इंजिनिअरप्रमाणे पगार मिळणे शक्य आहे. मी शेतीचे शिक्षण मुक्त विद्यापीठातून घेत आहे. 2 दिवस कॉलेज आणि 5 दिवस घरची शेती सांभाळत आहे. मला शेतीच्या कामाची सवय आहे. मी पॉवर टिलरने गादी वाफे बनवते. शेतमालाची काढणी, पॅकिंग आणि विक्री व्यवस्थेत मी मदत करते. 20 गुंठे पॉली हाऊस आणि 10 गीर गाई या संचातून वर्षाला 10 लाख रुपये उत्पन्न मिळवण्याचं माझं ध्येय आहे. महिलांना घरी राहून मुलांचं शिक्षण पाहून शेती व्यवसाय करणं शक्य आहे. मी शेती व्यवसाय करत आहे आणि मला त्याचा अतिशय अभिमान आहे.